कथा स्पर्श नात्याचा. सूर्य डोंगराआड पोचला होता. तिन्ही सांज डोकावत होती अन तो भराभर पाय उचलत चालला होता त्याच रोळलेल्या वाटेवरून. कुठे आधार घ्यावा अन कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हातापायांना देखील ठाऊक झालेले होते. चालण्याची गती अतिशय एकसारखी. एकाच तालात त्याची पावले पडत होती. साथीला गार वारा होताच. तंबोऱ्यावर खर्च लावल्यासारखा, पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते. हे मधूनच ओळखीचा रानवेलींचा सुगंध येत होता. त्याच्या क्षीण नाकाला विचलित न होता तो चालत होता. अंधार पडण्यापूर्वी पोहोचायचे होते. त्याला तिथे रातकिडे त्याच्या साथीला येण्याआधी आज खुशीत होता. मात्र तो तिथल्या एकटेपणाची त्याला भीती वाटायची नाही. असे नाही, पण ती भीती पण ओळखीची झाली होती. त्यावरचा उपायही शोधला होता त्यानेच. वेगात चालत ठिकाणी पोहोचणे एवढेच करू शकत होता तो. नाही म्हणायला ओळखीचे रानगंध सोबतीला असायची त्याच्या. वळणांवर चढउतारांवर साथीदार म्हणून हळूहळू सकाळीच त्याने मोकळी केलेली करवंदाची जाळी पार करून खाली आला होता. तो आज तालुक्याला नेलेली सगळीच करवंद दुपारीच संपली होती. हाती वेळ असला म्हणून ओळखीच्या व्यापाऱ्याकडे थोडी हमाली पण केली. तेवढेच 4 पैसे जास्त मिळतील म्हणून. पण त्यातच वेळ कधी सरला कळलंच नाही त्याला. लांब झालेल्या सावल्या अंधुक व्हायला लागल्या तसे त्याला भान आले अन मेहनताना घेऊन वेगात सुटला होता. नाही म्हणायला चौकातल्या हलवायाच्या दुकानात थांबला अमन. पण तेवढाच. तिथून निघालेली पायातली भिंगरी डोंगरावर ओलांडून पायथ्याशी आला तरी थांबली नव्हती. पायथ्याच्या पठारावरून डावीकडे गावातले मिणमिणते दिवे अंधुकसे दिसू लागले. तसा हा डावीकडे झटकन वळला अन आधीपेक्षा भरभर पावले टाकत जाऊ लागला रानाकडे. 2 उसाची शेतं ओलांडली अन समोर मिणमिणता प्रकाश दिसू लागला त्याला. तसं चेहऱ्यावरचं हसू फुललं त्याच्या अन स्वतःच्या वाटणीला आलेला अर्धा एकर रानातला ऊसाचा वास नाकपुड्यात शिरला. पळभरात दारात पोचला तो. घराच्या आतून येणारा भाकरीचा वास अन त्याला बघून पळत आलेल्या 4 वर्षाच्या लेकीचा आवाज त्याच्या दिवसभराच्या कष्टाची चीज झाल्याची ग्वाही देत होता. बसला ओसरीवर अन लेक येऊन त्याच्या गुडघ्यात हात ठेवून काय खाऊ आणला विचारू लागली. तसा त्याने नुकताच डोळून खाली ठेवल्या डालग्यातून हात घातला अन आणलेली शेव तिच्या हातावर ठेवली. बायकोने पाण्याचा तांब्या दिला हातात. गटागटा पाणी पिऊन म्हणाला बायकोला खुश होत, 4 पैसे जास्त मिळाले आज. उद्या घरीच थांबेल म्हणतोय. ते बंधाचं काम पण आहे. पण तिलाही कळत होतं नवऱ्याला आनंद कशाचा झालाय तो. रोज पहिल्या किरणासरशी बाहेर पडताना सुखाने झोपलेल्या लेकीला बघायचा तो अन संध्याकाळी घरी यायचा तेव्हा
लेक जागे असूनही त्याचे तांधळे डोळे लेकीला बघू शकत नव्हते. मन भरायचे नाही. त्याचे बांध जास्तीची कमाईही करणं फक्त सांगायला होती. उद्या लेकीबरोबर मनसोक्त खेळता बागडता येणार याची चमक दिसत होती तिला नवऱ्याच्या डोळ्यांमध्ये. ती चमक त्याच्या तांधळेपणालाही हिरावून नव्हता घेऊ शकत त्याच्यापासून.